नमस्कार. खूप दिवसांनी येतोय लाईव्ह. 24 दिवस केरळमध्ये होतो, त्रिशूरला. जसं महाराष्ट्रामध्ये पुणे आहे कल्चरल सिटी, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तसं केरळमध्ये त्रिशूर म्हणजे केरळची सांस्कृतिक राजधानी. आपण सगळ्या लोकांनी कदाचित वाचलं असेल की केरळच्या जीवनामध्ये त्रिशूरचं महत्त्व हे एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आध्यात्मिक जीवनाच्या महत्त्वाच्या सारखं आहे. आपण ऐकलं गुरुवायूरचं मंदिर, त्या असंख्य मंदिर आहे, पण त्रिशूरची आपली एक पॉलिटिकल डेमोग्राफी पण आहे. अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये त्रिशूरचं राजकारण पण त्याच प्रकारे नाही. 24 दिवस मी त्रिशूरला होतो. एका अर्थाने केरळचं इलेक्शन ओव्हरऑल टफ इलेक्शन असतं. एलडीएफ, यूडीएफ परंपरागत फायटर्स आहेत आणि भारतीय जनता पक्ष एक नवा प्रेझेन्स, नवं अस्तित्व आणि अत्यंत कॉन्फिडंटली उभं करत आहे. मी त्रिशूर विधानसभेचं प्रमुख म्हणून पक्षाने माझ्या जबाबदारी दिली. मी 93पासून महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने जातोय, पक्ष जबाबदारी होते. म्हणजे श्रद्धेय प्रमोदजी होते तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कल्चर विकसित झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण कार्यकर्ते अन्य राज्यांमध्ये जातो. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हिमाचल, तिकडे गुजरात, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणं वेगळं. पण मी तुम्हाला अनुभवाने शेअर करतो की केरळमध्ये काम करणं, केरळच्या निवडणुकीमध्ये काम करणं खूपच वेगळं, खूपच वेगळं होतं. म्हणजे जाणवणं इतकंच वेगळं होतं. म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगू शकेल की समजा मी गुजरातमध्ये गेला तर गुजरातमध्ये कसं असतं की हिंदी बोलणं हे तसं सहज आहे. उत्तरेमध्ये राज्यामध्ये सुद्धा तसंच आहे, तुम्ही सहज हिंदी बोलू शकता. दक्षिणेमध्ये काम करत असताना आणि तेही 24 दिवस काम करायचं, निवडणुकीसाठी काम करायचं, म्हणजे टास्क ओरिएंटेड काम करायला लागायचं. असं नाही की तुम्ही 3 वर्ष तिथे काम करा. तुम्ही गुंडनार म्हणजे करतापासून तर शेरी हो अशा छोट्या छोट्या गोष्टी सहज कम्युनिकेशनसाठी शिकत इथे निवडणुकीमध्ये काम करावं लागलं. आणि प्रामुख्याने LDF लेफ्ट आयडिओलॉजिकल बेस असणारा, म्हणजे खरं पाहिजे तथाकथित आयडिओलॉजिकल बेस असलेला एक पक्ष एकीकडे, काँग्रेस सत्ता होती तेव्हापासून तिथेच, म्हणजे स्वाभाविकपणे तिथं एक वेगळं अस्तित्व. आणि या पार्श्वभूमीवर या संकुलामध्ये भारतीय जनता पक्ष आपली व्हिजिबिलिटी, आपलं अस्तित्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याबद्दलचा विश्वास केरळीयन जनतेमध्ये उभं करणं, असं एक मोठं टास्क घेऊन, मोठं चॅलेंज घेऊन भारतीय जनता पक्ष केरळच्या निवडणुकीमध्ये उतरलो. त्यातला सगळ्यात चांगला भाग कुठला असेल तर महाराष्ट्रातले कित्येक कार्यकर्ते 20 दिवस येऊन तिथे त्यांनी काम केलं. मित्र, मी नेहमी असं समजत असतो की प्रत्येक राज्याच्या निवडणुकीबद्दल काम करणं, जसं तुमचा अनुभव, तुमचा एक्सपिरियन्स हा जसा तिथल्या क्षेत्राला उपयोगाचा करतो, मला जर विचाराल तर त्याहीपेक्षा जास्त तिथलं कल्चर, तिथलं पॉलिटिकल मेकॅनिझम, तिथलं स्वरूप समाजाचं हे शिकायला मिळतं. म्हणजे केरळमध्ये तर अक्षरशः मला वेगळं जाणवायचं की भाषा, बोली भाषा, कम्युनिकेशन मजा यायची. वेगळं होतं, वेगळं चॅलेंज होतं, वेगळं आव्हान होतं. पण एका गोष्टीचा विश्वास अधिक दृढ होत गेला, ती म्हणजे भारतीय जनता पक्षाने विकसित केलेली त्याची कार्यपद्धती. एक कार्यकर्ता मुंबईमधनं येतो, त्रिशूरसारख्या ठिकाणी काम करतो, असे असंख्य ठिकाणं भारतातल्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन काम केलं होतं. तिथल्या कार्यकर्त्यांचा असलेला विश्वास आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन काम करण्याचा
उभा केलेला संस्कार, त्या दोन्ही गोष्टींमुळे आम्ही सहज आमच्या केरळीय कार्यकर्त्यांशी जुळल्या गेलो. मित्र, काय आहे केरळ, काय आहे केरळची भाजप, काय आहे केरळचा भारतीय जनता पक्षाचा विचार परिवार. हा पक्ष वाढवण्यासाठी लोकांनी जीव दिले, हा विचार वाढवण्यासाठी लोकांचे खून झाले आहेत. आपण म्हणतो की हा पक्ष रक्ताने उभा केला आहे, हा विचार रक्ताने उभा केला आहे, पण याचं जर खरं प्रत्यक्ष अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर केरळमधील मित्र खरंच इथे हा पक्ष लोकांनी आपल्या रक्ताने उभा केलेला पक्ष. त्यामुळे या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं या पक्षाबद्दल जे कमिटमेंट आहे, त्याचा जो इमोशनल क्वेश्चन आहे पक्षाबद्दलचा स्ट्रॉंग आहे. एक छोटी गोष्ट मी तुम्हाला फक्त शेअर करतो आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे. ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तर कार्यालयाच्या बाहेर चप्पलांची रांग लागली होती. आम्ही चप्पल काढली आणि जो कार्यकर्ता आम्हाला रिसीव्ह करत होता मी त्यांना विचारलं की चप्पल ही इथेच नहीं उतारना? बोले हाँ, हम चप्पल पहन के भारतीय जनता पार्टी के कार्यालय में नहीं जाते क्योंकि ये मंदिर है. हे इमोशनल कमिटमेंट आहे पक्षाचं काम करताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना. काही कार्यकर्ते या सगळ्या ह्याच्यात भेटले मला, सर्वसाधारण घरातले कार्यकर्ते अत्यंत सर्वसाधारण झाले. शेवटचे 10 दिवस काढायचे होते. मी त्यातल्या 3 कार्यकर्त्यांना व्यक्तिगत भेटीमध्ये विचारलं की तुम्हाला कंपनीमध्ये सुटी टाकावी लागणार आहे आणि तुम्हाला सुटी टाकावीच लागणार आहे, तर काय व्यवस्था केल्या पाहिजे. कधी कधी भारतीय जनता पक्षाचं काम करताना एखादा सामान्य कार्यकर्ता जी प्रतिक्रिया देतो ना, ती प्रतिक्रिया आपल्याला कामाची प्रेरणा ठरते. तो चुनाव जीतने के लिए शिकायत का काम है. हमको ये पार्टी को केरल में मजबूत करने के लिए काम करने और उस विषय में व्यवस्था की बात आप कैसे हमसे कर सकते हैं. बरेच वेळा राजकीय क्षेत्रात काम करताना निवडणुकीमध्ये बदललेले संस्कार, बदललेलं वातावरण, निवडणूक जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयोगांमध्ये कार्यकर्त्यांचं सुद्धा त्या कक्षेत येणं हे जेवढं अस्वस्थ करणार आहे तेवढंच अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा प्रचंड आनंद देणारी होती. अगदी इथपासून तर इथल्या निवडणुकांमध्ये सुद्धा खूप गंमत आहे. इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी इथे कलशकुट्टम नावाचा प्रकार आहे. तो असा आहे की त्रिशूरच्या एका चौकामध्ये 3 भाग करून दुपारी 4 ते 6 तिन्ही पक्षाचे लोक एकत्र येतात, आपापला माहोल घेऊन एकत्र येतात एकाच ठिकाणी आणि येऊन जल्लोष करतात. त्याला म्हणतात कलशकुट्टम. हा प्रकार मी पूर्ण देशात कुठेच नाही पाहिला. आता हा एका अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे. असं एक नाही अनेक, मला केव्हा तरी या विषयामध्ये एक सविस्तर फेसबुकला करायचं. मी उत्तर प्रदेशमध्ये काम करायला गेलो, मी गोव्यामध्ये काम करायला गेलो, मी कर्नाटकमध्ये गेलो, हिमाचलमध्ये गेलो, पण इतकं वेगळेपण मी नाही अनुभवलं. आणि शेवटी सांगू, आज त्रिशूरवरनं 20 दिवस आताचे आणि 4 दिवस अगोदरचे 5 दिवस असे एकंदरीत 25 दिवसाचं सगळं आठवून आम्ही मुंबईकडे निघालो आहे. मी तुम्हाला मनातच सांगतो, प्रत्येक प्रदेशातून बाहेर पडताना एक इमोशनल कनेक्ट घेऊन बाहेर पडणं होतंच. पण केरळमधलं इमोशनल कनेक्ट हे देवदुर्लभ आहे. इथला सामान्य कार्यकर्ता अजूनही इथला ओलावा, इथला जिव्हाळा, इथले कार्यकर्त्यांचं एकमेकांमधलं नातं हे स्टील भारतीय जनता पक्षामध्ये आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना काम करण्याची प्रेरणा आहे. निकाल काय लागेल तो लागेलच. मला एक गट फिलिंग आहे. 76% मतदान झालं आहे माझ्या त्रिशूर कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आणि
ट्रॅकवर फाईट आहे. LDF केव्हाच मागे पडलं आहे ते NDA आणि UDFमध्ये फाईट आहे. मला कॉन्फिडन्स आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन लढलं, या क्षमतेने लढलं, या ताकदीने लढलं आणि आपल्या कॅन्डिडेट होत्या करुणाकरण, म्हणजे 3 टर्म काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची मुली, ती पद्मजा वेणुगोपाल आपल्या कॅन्डिडेट होत्या. मला पूर्ण खात्री आहे की ही निवडणूक आपण 100% जिंकतो आहे. आणि केरळमध्ये मात्र UDF आणि LDF या दोन्ही पक्षाचा BP वाढवणारं हे इलेक्शन भारतीय जनता पक्षासाठी होतं. केव्हा तरी केरळच्या अजून अनुभवाबद्दल बोलूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.